मुंबई नाशिकच्या मधातला कसारा घाट, 20 किलोमीटरचा हा घाट म्हणजे निव्वळ खोप आहे भावा. तिथले स्थानिक लोक कदाचित मानत नसतील, पण जे ट्रॅव्हलर लोक मग तिथून जातात ना, ते सांगतात की गाडी चालवताना बाहेर पाहिलं तर काही दिसत नाही, पण जसं तुम्ही बॅक मिररमध्ये पाहता तसं एक माणूस तुमच्या गाडीच्या स्पीडने धावताना दिसते. खतरनाक विषय आहे ना. अशीच एक घटना घडली मुंबईत राहणाऱ्या मोहन आणि त्याचे वडील कान्हाजी यांच्यासोबत. त्यांनी नाशिकले जायचं होतं, पण त्यांना हे माहीत नव्हतं की रातच्या टायमाला कसारा घाटातून जाणं किती भारी पडतं. गोष्ट सुरू होते अंधेरीतून. मोहन आणि त्याचे कुटुंब लय वर्षापासून तिथंच राहायचे. नाशिक त्याचं गाव, पण तिथे जाणं येणं बंदच होतं. अचानक एक दिवस गावाच्या माणसाचा फोन आला. अबे इकडे हवन ठेवलं आहे, यावं लागते, ये मोहन भाऊ, असं त्यानं म्हटलं. नाही केलं, पण खूप काही यानं नाही म्हटलं, पण ह्या मानून गेला. आपल्या बापासोबत जायला तयार झाला. बापाला बी रेडी केलं यानं. बापासोबत जायसाठी यानं तयार करून चाललं आता मी जायचं. आता रात्रीची वेळ होती. रस्ता एकदम शांत, ट्रॅफिक काहीच नाही. मोहन वैतागला होता, कारण दिवसभर काम करून आता रातभर गाडी हाणायची होती. दुसरीकडे त्याचे बाबा जुनी गाणी लावून मस्त चिल मारत झोपले होते. गाडी कसारा घाटात घुसली. पाऊस पडून गेला होता. रस्ता चकाचक होता. मोहनला वाटलं बे पूर्ण घाटात काही मी एकटाच आहे का. अचानक मोहनने अशी डुलकी लागली. रस्ता खाली होता म्हणून त्यानं गाडीचा काटा वाढवला आणि तेवढ्यात धडाम एक बाई धडकन गाडीच्या समोर. मोहनला जोरात ब्रेक मारला. त्याने बाबा दचकून जागे झाले. त्याचे बाबा जे होते ते दचकून उभे झाले. काय झालं बे. मोहन म्हणाला, बाबा एका बाईले ठोकलं मी, उतरून पाहतो जिवंत आहे की मेली. बाबांनी चटकन त्याचा हात धरला आणि ओरडले, अबे बाहेर नको जाऊ, हा कसारा घाट आहे, इथे जेवढे जिवंत लोक फिरतात ना त्यापेक्षा जास्त मेलेले फिरतात. बाबांनी सांगितलं की इथे आत्मे फिरतात. एखादी बाई मुद्दाम गाडी समोर येते, लोक मदतीलाच उतरते की त्याला दरीत ओढून नेते. मोहन एकतच होता. तेवढ्यात त्याने आरशात पाहिलं. गाडीच्या काचेवर रक्ताने माखलेला हात चिपकलेला होता. मोहनने भीतीने दरवाजा उघडला आणि मागं जाऊन पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. एकदम गायब, सडक काहीच नव्हतं. दोघेही भीतीने थरथरत गाडीत बसले. बाबा म्हणाले, आता फक्त गाडी पळव, कुठंच थांबू नको. काही अंतर गेल्यावर पुन्हा जोरात आवाज आला. मोहन पुन्हा उतरला. टायर चेक केले, काहीच नव्हतं. पण बाजूलाच एक बाई पांढऱ्या साडीत बसून रडत होती. मोहन तिच्याकडे जायचा लागला तेव्हा बाबा ओरडले, मोहन लवकर आते बे. जसं त्या बाईने डोकं वर केलं तसं दोघांची हवा टाईट झाली. तिला डोकंच नव्हतं, फक्त पांढऱ्या साडीतलं धड होतं. दोघे गाडीत बसले आणि धूम ठोकली. घाट संपल्यावर एका ढाब्यावर थांबले. दोघे पूर्ण ओले झाले होते घामाने. ढाब्यावाल्यानं विचारलं, काय झालं साहेब, एवढे का घाबरले आहेत. त्यांनी सगळं सांगितलं ढाब्यावाल्याला. अरे साहेब, इथलीच हकीकत आहे, पण आता नका घाबरू, जे झालं ते झालं. घाटाच्या बाहेर आल्या आता तुम्ही. दोघाचा जीव भाड्यात पडला. ढाब्यावाल्यानं विचारलं, काही घेता का, पिऊ खाऊ. त्यांनी नाही म्हटलं. मग तो म्हणाला, अरे पाणी तर प्या. त्यानं 2 ग्लास दिले. तिसरा ग्लास घेऊन तो गाडीकडे जायला निघाला. मोहननं विचारलं, अबे तो ग्लास घेऊन कुठे चालला आहे. आम्ही तर दोघंच आहो. ढाबेवाला सहज बोलला, अबे साहेब, तुमच्या गाडीच्या मागच्या सीटवर जे मॅडम बसली आहेत त्यांना पण द्यावं लागेल ना. हे ऐकलं आणि मोहन आणि बाबांनी हातातली ग्लास फेकून दिलं आणि तिथून जे पळाले ते थेट नाशिकला थांबले. भावांनो, असे लय रस्ते आहेत जिथे लोकांचे जीव गेले आहेत आणि त्यांची रूह अजूनही तेच भटकते. म्हणून म्हणतो, अशा रस्त्यावरून रातच्या टायमाला जाऊ नका, नाहीतर कदाचित तुमच्याही मागच्या सीटवर कोणतरी बसलेलं राहील. धन्यवाद.